अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत, माझ्या बाळा, आज नागपंचमी आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. अरे बाळा, जर तू आजच्या दिवशी उपवास केला नसशील तरीही चालेल. अरे बाळा, आज नागपंचमी आहे. जर ही कथा तू ऐकलीस तर तुला उपवासाचं पुण्यही मिळेल आणि जीवनभराचं दुःखही निघून जाईल. फक्त बाळा, माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेवून ही कथा एकाग्र चित्ताने मनाने ऐकून बघ. अरे बाळा, ही केवळ एक कथा नाही रे, तर आज तुझ्या जीवनात बाळूमामांच्या कृपेचं वास्तव्य प्रकट होणार आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐकलीस तर तुला स्वतःला जाणवेल की हा योगायोग नाही, तर हा बाळूमामांनी केलेला साक्षात्कार, मामांचा चमत्कार आहे. भक्तांनो, कथा अशी आहे, काळा नाग आणि बहिणीच्या डोळ्यातील अश्रू. एका गावात रमा नावाची एक गरीब पण मनाने सोन्यासारखी असणारी पवित्र मुलगी राहत होती. आईवडील नसलेली फक्त एक लहान भाऊ होता तिला. त्याचं नाव होतं गोपू. आई गेल्यानंतर रमा ही आई होती आणि बहीणसुद्धा होती आणि बापही होती. गोपूसाठी ती हरवलेलं बालपण बनली होती. दरवर्षी नागपंचमी आली की रमा स्वतः उपवास करत असे. हे नागदेवता, ती नागदेवतेला सांगायची, हे नागदेवता, माझ्या भावाचं आयुष्य अखंड ठेवा, माझा जीव द्या, पण गोपूला काही नको. गावात सगळे म्हणायचे. रमाच्या मनात नागदेवताच वसतोय. एक दिवस गोपू जंगलात हरवतो. संध्याकाळी गावकऱ्यांना त्याचा शोध लागतो. तो एका झाडाखाली बेशुद्ध पडलेला असतो. आजूबाजूला काहीच नाही पण जमिनीवर नागाचा वळसा. गावात भीती पसरते. हे नागाने दंश केला असेल, या नागाने दंश केला असेल. पण गोपू जिवंत असतो आणि त्याच्या अंगावर कसलीही दंश नसतो. कोणत्याही सापाने त्याला दंश केलेला नसतो. रमा मंदिरात धावत जाते. ती धापा टाकत म्हणते, हे नागदेवता, गोपूचं जीवन तुमच्या पायाशी ठेवलं. तोच माझं अख्खं जग आहे, तोच माझा श्वास आहे. त्याला काही झालं तर मीही या देहात राहणार नाही, मी या दुनियेमध्ये जिवंत राहणार नाही. ती मूर्तीला मिठी मारून रडू लागते. तेवढ्यात एक काळा नाग मंदिरामध्ये प्रवेश करतो. सगळे पळतात पण रमा जागीच उभी होती, न घाबरता. नाग तिच्या पुढे येतो आणि आपला फणा तिच्या पायाजवळ टेकवतो. मग हळूहळू पूजेच्या फुलावर बसून शांत निघून जातो. गोपू पूर्णपणे बरा होतो. डॉक्टर म्हणतात कसलाही दंश नाही, पण त्याच्या श्वासाचा ठोका बंद झाला होता काही वेळ. जणू कोणी त्याचं रक्षण करत होतं. रमा फक्त म्हणते, माझ्या डोळ्यातील अश्रूंना नागदेवतांनी उत्तर दिलं, माझ्या डोळ्यातील अश्रूंना नागदेवतांनी उत्तर दिलं. जिथं प्रेम, त्याग आणि श्रद्धा एकत्र येतात तिथं चमत्कार मात्र नक्कीच घडतो. नागपंचमी म्हणजे फक्त दूध आणि पूजा नव्हे, तर ती एक भावनेने भरलेली परीक्षा असते. एका भावनेची परीक्षा असते. एक श्रद्धेचा यज्ञ असतो. जर तुम्हाला तुमचं कुठलंही नातं वाचवायचं असेल, तुमच्या आयुष्यात कोणाची कृपा हवी असेल, तर ही कथा कमीत कमी एका व्यक्तीशी नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये माझ्यावर नागदेवतांची कृपा असो असे नक्की टाईप करा. भक्तांनो, ईश्वर थांबत नाही, तर असे अनेक नागदेवतांनी कृपा केली आहे आणि त्यांच्या जीवनात चमत्कार केले आहे. अशीच एक श्रापित नागदेवतांची कथा आहे. एक वेळ अशी होती की महाराष्ट्रातील नागेश्वरपूर नावाच्या गावात एक गरीब विधवा राहायची. तिचं नाव होतं जानकीबाई. ती अतिशय श्रद्धावान होती. दरवर्षी नागपंचमीला उपवास करायची, नागाची पूजा करायची, पण तिचं नशीब मात्र कधीच फळ देत नव्हतं. ती म्हणायची, नागराजा, तुझ्यावर मी इतकी श्रद्धा ठेवते, तुझी भक्ती करते,
तरीही माझ्या आयुष्यात चमत्कार का होत नाही? तेव्हाच एका रात्री तिच्या अंगणात एक भला मोठा नाग प्रकट झाला. डोळ्यात जळजळीत तेज, पण राग नव्हता, फक्त शांती होती. तो नाग तिच्याकडे पाहून बोलला, आई मी शापित आहे ग. आई मी शापित आहे ग. माझ्यावर पूर्वजांचा शाप आहे. माझं मोक्षण तेव्हाच होईल जेव्हा मी खऱ्या भक्तांच्या घरात येईन. जानकी घाबरली नाही. ती म्हणाली, तू शापित असलास तरी आज तू माझ्या अंगणात आला आहेस, म्हणजे तुझंही कल्याण ठरल आणि माझंही कल्याण होईल. तेव्हा नाग तिच्या समोर चकाकला. त्याचं रूप नागराजाचं रूप धारण केलं आणि तो म्हणाला, हे माता, तुझ्या भक्तीमुळे माझा शाप संपला. आजपासून तुझं दुःख, तुझी गरिबी सगळं काही संपेल. आणि बाळूमामांनी या दिवशी तुला आशीर्वाद पाठवले आहेत आणि तोच आशीर्वाद घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. त्या रात्रीपासून जानकीबाईचं आयुष्य बदललं. तिचं घर भरून गेलं. आजारी असलेली मुलगी बरी होते. जी माणसं तिला हसायची तीच लोक आता तिला माताजी असे म्हणायचे. ती लोकांना सांगते, श्रद्धा ठेवायला शिका. संकट कितीही असो, देव आपल्याला अजिबात सोडत नाही. अशीच अजून एक कथा आहे जी तुझ्या मनाला विचार करायला भाग पाडेल. दुसरी कथा, अहंकार मोडणारा चमत्कार. बाळूमामांचा भक्त मालतीबाई. मालतीबाई एक श्रीमंत पण अत्यंत अहंकारी स्त्री. तिचं घर सोन्यानं मोडलेलं, पण मन मात्र तिचं दगडासारखं. ती नेहमी म्हणायची, देव हे गरीब लोकांची अफवा आहे. देव हे गरीब लोकांची अफवा आहे. पैसा असेल तर देवही आपोआप येतो. तिच्या घरात नागपंचमी आली. तिने नोकरांना म्हटलं, सोन्याच्या नागाची पूजा करा आणि पूजा होईपर्यंत कोणी घरात येणार नाही. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री, अंगावर फाटकी वस्त्र, डोळ्यात भक्ती दारात येते. ती म्हणते, बाई पाणी द्या, उपवास आहे. नागदेवतेच्या कृपेने तुमचंही भलं होईल. मालतीबाई डाफरते, रागवते, निघ इकडून. भीक मागायची ही नवी स्टाईल आहे का? त्या वृद्ध बाईचे डोळे शांत. फक्त एक वाक्य म्हणते, नागदेवता काही सोन्याच्या नागात नाहीत, ते असतात त्या हृदयातल्या भावनेत, असं म्हणून ती निघून जाते. चमत्काराची रात्र होते. संपूर्ण घरात नाग फिरायला लागतात. मालतीबाई घाबरते. घरातल्या सर्व मूर्तीवर नाग. सोन्याचे भांडे उलट, दिवे विझतात. आधीचं सोनं ते राहत नाही. सगळं काही काळं पडतं. मालतीबाई फुटफुटून रडते, ढसाढसा रडते. कृपा करा, मी चुकीला कबूल करते, मला माफ करा. त्या रात्री तिच्या स्वप्नात बाळूमामा येतात आणि म्हणतात, मुली, देव मंदिरात नाही, तो हृदयात असतो. तुच्छ समजलेली वृद्ध स्त्री म्हणजे मीच होतो. माझ्या भक्तांशी उद्धटपणे वागणं म्हणजे माझ्याशी वागण्यासारखं आहे, हे लक्षात ठेव. माझ्या बाळा, आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही. म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा. ज्या जीवनात उत्साह, ध्येय आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढणं म्हणतात. आयुष्यामध्ये काही वेळा तुम्ही काही चुकीचे न करता वाईट बनता. कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाही. ज्या व्यक्तींच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सर्व सुख सर्वांना मिळावे. हसतानाही पाहिलं आणि रडतानाही पाहिलं. कुणाला सापडलं आणि कुणाला हरवलं. पण लक्षात ठेवा, आयुष्य तेच जगता येतं जे एकटेच जगायला शिकवतं. म्हणून आयुष्य खूप काही शिकवते. थोडेसे रडवते, थोडे हसवते. स्वतःपेक्षा कोणावरही तरी विश्वास ठेवू नका, कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडते, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या. तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल, सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील. कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो.
अरे बाळा, लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही रे, फक्त त्याचा गंजच त्याचा नाश करू शकतो. त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही. म्हणून बाळा, तुमची विचारसरणी चांगलीच ठेवा, परिणाम देखील चांगलाच होईल. आयुष्यामध्ये इतकेही कमकुवत बनू नका की तुम्हाला कोणीही तोडू शकेल. इतके मजबूत बना की जो तुम्हाला तोडणाराच तुटेल. वेदना तुम्हाला मजबूत बनवते, भीती तुम्हाला शूर बनवते, अनुभव तुम्हाला शिकवतो. समोरची व्यक्ती चुकली नाही, फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, का रडतोस? जेव्हा मनासारखे होत नाही, जे लिहिलेस तेच होईल. देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी 10 मार्ग उघडतो. उन्हाळ्यात पाने सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाही. उन्हाळ्यामध्ये पाने सुकल्यानंतरही पक्षी घरटं सोडत नाही, कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाने येतील हे त्याला माहीत असतं. म्हणून आयुष्यामध्ये जे झालं ते विसरा, नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे देव आहे. मतलबीशी निगडीत नाती मतलबापर्यंत साथ देतात, पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात. कोणी तुमचा आदर करो किंवा न करो, चांगले काम करत राहा, कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात. जगात सर्व काही सोपे आहे, फक्त आवाज आतून आला पाहिजे. नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती ज्यातून आपण काहीच शिकत नाही. जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. म्हणून बाळा, माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात, पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलतो. तू तुझा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही, पण तू वर्तमान चांगलं केलीस तर मी तुझे भविष्य उजळून निघेल. छोट्या छोट्या गोष्टींवर लोक तुमची प्रशंसा करतील, तेच लोक तुमचा नाशही करतील. म्हणून आपण नेहमी विचार करतो की सर्वात वाईट काय असेल, परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगले काय होईल. म्हणून बाळा, जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही, मग विचार करा की तो तुम्हाला एकटे निराधार कसे सोडू शकतो. आजच्या जगात कोणीही आपलं नाही, फक्त लोक आपल्याला साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो तोपर्यंत. म्हणून बाळा, जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही, तर तो एकटा आहे कारण त्याला जगाचे अवकात माहीत आहे. मामा सांगतात, एकदा राजा आणि त्याचा मंत्री तलवार साफ करत असताना अचानक तलवार राजाच्या पायावर पडली आणि राजाच्या पायाची बोटे कापली गेली. बोटं कापल्यामुळे राजाला खूप वेदना होत होत्या, खूप त्रास होत होता. पण त्याचा मंत्र म्हणतो, महाराज शांत राहा, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. हे ऐकून राजाला राग येतो. मंत्र्याला सांगतो, माझे बोट तुटले आणि तू म्हणतोय जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. मंत्री राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण तो मान्य करत नाही आणि न ऐकता रागाच्या भरात मंत्र्याला अंधार कोंडीत कोंडण्याचा आदेश देतो. पण मंत्री दुःखी नव्हता, कारण त्याचं अजून पण हेच म्हणणं होतं की जे काही आयुष्यामध्ये होतं ते चांगल्यासाठीच होतं. तो आनंदातून स्वतःला सैनिकाच्या स्वाधीन करतो. हे ऐकून राजाला धक्का बसला आणि विचार करतो की माझा मंत्री किती मूर्ख होता. त्याला वाटतंय की मी चांगुलपणासाठी त्याला कैद केले आहे. या घटनेला 3 महिने उलगडले. राजा आपल्या सैनिकांना शिकारीसाठी जंगलात घेऊन जातो. राजाला एक हरिण दिसलं. हरणाचा पाठलाग करताना तो घनदाट जंगलामध्ये शिरतो. हरण पकडू शकत नाही आणि जंगलात हरवतो. तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो, पण त्याला मार्ग सापडत नाही. तेव्हा काही आदिवासी लोक त्याला घेतात. तो राजा आहे हे त्यांना माहीत नव्हते. ते बळी देण्यासाठी मनुष्य शोधत होते. आदिवासी लोक राजाला पकडून त्यांच्या प्रदेशात घेऊन जातात. राजा त्यांना पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना काहीच समजत नाही. ते आनंदाने नाचतात. ते राजाला आंघोळ घालतात आणि त्याला बळी देण्यासाठी कपडे घालतात. आता आपण मरणार आहोत असे राजाला वाटते. जेव्हा आदिवासी सरदार राजाला मारायला जातो तेव्हा राजाच्या पायाचे बोट कापल्याचे पाहतो. हे पाहून त्याचा प्रमुख म्हणतो की या व्यक्तीची बळी
देता येणार नाही, कारण ही व्यक्ती पूर्ण नाही. एक भाग कापला आहे, हे पूर्ण होणार नाही, बळी सफल होणार नाही. मग ते राजाला सोडून देतात. राजा आनंदाने आपल्या महालात जातो आणि विचार करतो की त्या दिवशी माझे बोट कापले नसते तर आज मी मेलो असतो. याचा अर्थ मंत्री बरोबर होते, जे घडले ते चांगल्यासाठीच घडते. मग राजा आपल्या सैनिकांना त्वरित जा आणि मंत्रीला सोडण्याचा आदेश देतो. मग राजा आपले पद मंत्र्याला परत देतो आणि मंत्रीला विचारतो, त्या दिवशी माझे बोट कापले गेले ते चांगले झाले, मी हे मान्य केले, परंतु तू तुरुंगात आहेस, ह्याच्याने तुझे काय चांगले झाले? मंत्री आनंदाने राजाला सांगतो, महाराज, तुम्ही शिकारीला गेलात तेव्हा मला पण तुमच्यासोबत यावे लागले असते आणि मी तुमच्यासोबत गेलो असतो तर त्या लोकांनी मला मारले असते. मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाला समजले की आपल्या आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. भक्तांनो, भगवान विष्णूंच्या 10 अवतारापैकी एक अवतार होता भगवान श्रीकृष्णांचा. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार होते आणि पृथ्वीवर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रकट झाले होते. तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला होता? कोणी भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार केला होता आणि अंतिम संस्कारामध्ये भगवान श्रीकृष्णांचं कोणतं अंग असं होतं जे जळालं नव्हतं आणि ते आजसुद्धा पृथ्वीवर आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यांनी हत्यार न उचलता महाभारताच्या परिणामांना पांडवाच्या बाजूने केले होते, ज्यांनी कुरुक्षेत्र भूमीमध्ये अर्जुनाला भगवतेचा उपदेश दिला होता. कलियुगामध्ये त्याला वाचल्यानंतरच माणसाचा उद्धार शक्य आहे. महाभारत युद्ध म्हणजे राजा धृतराष्ट्र आणि गांधारीचे दुर्योधनासहित 100 मुलं लढता लढता मृत्यू पावली होते आणि कौरव वंशाचा नाश झाला होता. युद्ध संपल्यानंतर गांधारी त्यांच्या 100 मृत्यू पावलेल्या मुलांना पाहून विलाप करत होती. भगवान श्रीकृष्णांच्या त्या दुःखाच्या वेळी गांधारीच्या समोर गेले. गांधारी श्रीकृष्णांना पाहून खूप क्रोधित झाली आणि म्हणाली की माझ्या मुलांच्या मृत्यूचे कारण तुम्हीच आहे. जर तुमची इच्छा असती तर हे युद्ध टाळले असते, पण तुम्ही असे केले नाही. तुमच्या या कामाला मी कधीही माफ करणार नाही. आणि गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की जर मी मनापासून भगवान विष्णूंची आराधना केली तर आणि माझा पतिधर्म पूर्ण रूपाने निभावला असेल तर जसा माझ्या वंशाचा एकमेकांमध्ये लढून नाश झाला तसाच तुमच्या वंशाचा नाश एकमेकांबरोबर लढत लढत होईल आणि द्वारका नगरी तुमच्यासमोर समुद्रामध्ये बुडून नष्ट होईल. भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होती की त्यांची जाळण्याची वेळ जवळ आली आहे. मग त्यांनी गांधारीला नमस्कार करून ते द्वारकेला आले. गांधारी भगवान नारायणाची भक्त होती. गांधारी ही भगवान नारायणाची भक्त होती, तर आपल्या भक्तांच्या तोंडातून निघालेल्या शापाला पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी युद्धवंशीयाची बुद्धी भ्रष्ट केली. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर विश्वामित्र, असित, दुर्वासा, नारद इतके मोठे मोठे ऋषी द्वारकेजवळ पिंडार क्षेत्रामध्ये निवास करण्यासाठी आले. एक दिवस काही आघाव युद्धवंशी कुमार त्यांच्याजवळ खेळता खेळता गेले आणि सापाला गर्भवती स्त्रीच्या रूपात सजवून घेऊन गेले आणि म्हणू लागले की हे ऋषीगण, तुमच्या सगळ्यांचे ज्ञान अमोघ आणि आगाध आहे. हिला पुत्रप्राप्तीची खूप लालसा आहे, तेव्हा कृपया तुम्ही सांगण्याचे कष्ट करा की हिच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे. ऋषीगण महाज्ञानी होते आणि त्या मुलांच्या मनातील इच्छा जाणून क्रोधित होऊन म्हणाले, हे मूर्ख मुलांनो, तुम्ही केलेले हे कर्म माफ करण्यासारखे नाही. सापाला जे तुम्ही बनावटी गर्भवती स्त्री बनवून आणली आहे, आता हिच्या गर्भातून एक असे मुसळ जन्म घेईल जे तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल. ऋषीमुनींचा शाप ऐकून युद्धवंशी कुमार घाबरले आणि जसे त्यांनी सापाचे पोट उघडून पाहिले त्यामध्ये खरोखरच लोखंडाची मुसळ होती. हे पाहून सगळे कुमार पस्तावले आणि मुसळ घेऊन राजा अग्रसेन समोर ठेवली आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यांचे चेहरे फिके पडले होते आणि सभेमध्ये बसलेले सगळे लोक हे ऐकून घाबरले होते, कारण त्यांना माहीत होते की ब्राह्मणाने दिलेला शाप कधीही खाली जात नाही. राजा अग्रसेन
त्या मुसळाचा चुराचुरा केला आणि तो चुरा आणि उरलेल्या तुकड्यांना समुद्रामध्ये फेकून दिले. लोखंडाच्या तुकड्यांना एका माशाने खाल्ले आणि चुरा लाटांबरोबर वाहत येऊन समुद्रकिनारी आला आणि त्यापासून गवत उगवले. एका मासे पकडणाऱ्याने त्या माशाला पकडले. तिच्या पोटामध्ये लोखंडाचा तुकडा होता. जेव्हा त्याला तो लोखंडाचा तुकडा मिळाला त्याने त्याला आपल्या बाणाच्या समोर लावले. तिकडे भगवान श्रीकृष्णाने युद्धवंशीचा नाश करण्याचे हेतूने त्यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि त्यांना मॅरिक नावाच्या मदिरेचं सेवन केलं. त्यामुळे युद्धवंशीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि ते एकमेकांबरोबरच लढू लागले. लढाईने केव्हा युद्धाचे रूप घेतले कोणाला कळलेच नाही. युद्धवंशी एकमेकांना मारू लागले आणि जेव्हा बाण संपले, धनुष्य आणि सगळे अस्त्रशस्त्र तुटले, त्यांनी तेथील गवत उपटायला सुरुवात केली. हे तेच गवत होते जे ऋषीमुनींनी दिलेल्या शापामुळे उत्पन्न झालेल्या मुसळच्या चूर्णाचे होते. गवत युद्धवंशीयाच्या हातामध्ये आल्याबरोबर ते वज्रासमान कठोर हत्यार बनले. युद्धवंशींनी त्याच गवताने एकमेकांचा नाश केला. हे पाहून बलरामने समुद्र तटावरचं ध्यान लावले आणि त्यांच्या मनुष्य शरीराचा त्याग केला. युद्धवंशीचा विनाश आणि बलरामचं शरीर त्याग केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उजव्या पायावर डावा पाय ठेवून बसले होते. श्रीकृष्णांचा तळवा कमळाच्या फुलाप्रमाणे चमकत होता. एका शिकाऱ्याने त्यात चमकला हरणाचा डोळा समजून आपला बाण बाहेर काढला. तोच बाण होता ज्यांच्यासमोर मुसळाचा शिल्लक राहिलेला लोखंडाचा तुकडा लावला होता. शिकाऱ्याने तो बाण चालवला आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जाऊन लागला. जेव्हा त्याने पाहिले की त्याचा बाण चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या पायाला लागला तेव्हा तो विलाप करू लागला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे प्रभू, मी खूप मोठा पापी आहे. मी निर्दोष हरिणांना मारणारा दृष्ट आहे. कृपया तुम्ही आत्ताच मला तुमच्या हातांनी मारून टाका, म्हणजे मी कधीही कोणाचा जीव घेणार नाही. असे बोलून तो खूप रडू लागला. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू थोडे सुद्धा दुःख करू नकोस. यामध्ये तुझे काहीच चुकीचे नाही. यामध्ये तुझा काहीही दोष नाही. ही तर नियती आहे. त्रेतायुगामध्ये तू बाली होता आणि मी राम अवतार घेतला होता. मी तुला धोक्याने बाण मारला होता. त्यामुळे या जन्मामध्ये तुझा बाण मला धोक्यामुळे लागला. भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून त्यांच्या लोकात त्यांनी प्रस्थान केले. भगवान श्रीकृष्णांनी प्रस्थान केल्याबरोबर समुद्रामध्ये द्वारका नगरी पूर्णपणे बुडाली. काही कथा अशा सुद्धा आहेत ज्यांच्यानुसार भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार पांडवांनी केला होता. पण भागवत महापुराणानुसार अशी कोणतीही कथा नाही. त्या लोकांच्या कथेनुसार जेव्हा पांडवाद्वारे भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार झाला होता तेव्हा त्यांचे सगळे शरीर जळाले होते, पण त्यांचे हृदय जळाले नव्हते. तेव्हा पांडवांनी त्यांच्या हृदयाला पाण्यामध्ये प्रवाहित केले होते. नंतर श्रीकृष्णांचे हृदय राजा इंद्रिमय यांना मिळाले होते. राजा भगवान जगन्नाथांचे परमभक्त होते. त्यामुळे त्यांनी ते हृदय भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीमध्ये स्थापित केले आणि आजही असे मानले जाते की भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ते हृदय स्थापित आहे. वाईटाची उंची ही खूपच मोठी असते रे. म्हणून आयुष्यामध्ये योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकींच्या लोकांचे पाय धरण्याची आयुष्यामध्ये तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नेहमी चांगल्या लोकांशी नाते जोडा. तो नवरा लाखोंचा मालक असो, पण जो आपल्या बायकोला मायेचा एक शब्द देऊ शकत नाही तो माझ्या दृष्टीने कर्जात बुडालेला भिकारीच आहे. म्हणून जेव्हा चालायला येत नव्हतं प्रत्येकजण पडू देत नव्हतं. आता चालायला लागलोय तर प्रत्येकजण पाडायच्या प्रयत्नात आहे. अरे बाळा, साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच गोड गोड लागते रे. त्याचप्रमाणे चांगले कर्म न कळत केले तरी त्याचे फळ नेहमी गोडच असते. म्हणून कोण काय सांगतं यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे सगळ्यात
जास्त महत्त्वाचं असतं. घरात कधीही पाय ठेवू नका जिथे लहान मुलं तुमच्याकडे मानानं पाहत नाहीत, कारण त्यांच्या कानात आधीच विष ओतलेलं असतं आणि ते विष तुमच्या अनुपस्थितीत घरातल्या मोठ्यांच्या जिभेवरून आलेलं असतं. हा विचार तुम्हाला करायला हवा आहे. म्हणून अपेक्षांवर सुरू झालेली नाती पश्चातापावर संपतात. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो. आपली मुलं आपली आहेत हा गैरसमज मनातून काढून टाका. ठराविक वय झालं की फक्त नवरा आणि बायको हेच दोघं एकमेकांसाठी असतात. माझी मुलं व माझ्या मुली आहेत हा एक गोड गैरसमज आहे. म्हणून नाती ही फक्त कामापुरतीच असतात या कलियुगात. आजकाल कोणाशी काही बोलणं पण चूक वाटतं. विश्वास नावाची गोष्ट नसल्यास जमा झाली आहे. दोन व्यक्ती काय बोलतात हे लगेच तिसऱ्याला स्क्रीनशॉट मारून पाठवणारी विचित्र मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील संवादामध्ये कोणतीही सुरक्षा राहिलेली नाही. म्हणून कुणालाही बोलताना विचारपूर्वक बोला. जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचं जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा. आयुष्य खूप सुंदर होईल. माणसाचं दुःख तो दरवाजा आहे की जो माणसाला सरळ देवाच्या दारात घेऊन जातो. लोक गरजेपुरते इतके गोड बोलतात की वाटतं खरंच याच्याशिवाय आपलं कोणीच नाही, आणि मग गरज संपली की एवढं पर्क करतात की वाटतं आपणच मूर्ख होतो याच्याशी नातं जोडलो. एखाद्याला तुम्ही त्याच्या तोंडावर बोलणार असाल तर तोंडावर ऐकायची पण तयारी ठेवा, कारण देणारा व्याजासकट परत देत असतो हे लक्षात ठेवा. परमेश्वराजवळ भरपूर योजना असल्या तरी मनुष्याजवळ कर्म ही एकच योजना आहे. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. जो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे संस्कार. मामा सांगतात, पैसे दिले की माणसं जवळ राहतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. अशी माणसं आयुष्यात काय कामाची. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर तुम्हाला स्वतःचं हसू करून घ्यायचं नसेल तर एक काम करा. घराच्या आत, मंदिराच्या आत मनसोक्त रडून घ्या, पण घराचा दरवाजा उघडत असताना मात्र हसत हसत उघडा. कुणाचीही वाट न पाहता गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये जगण्याचा कंटाळा कधीच येऊ नये म्हणून काय करावं? उत्साही आणि आनंददायी जीवन कसं जगावं? अरे बाळा, आयुष्यामध्ये दररोज स्वतःशी संवाद साधा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्यांशी बोलतो, बॉसशी, मित्रांशी, कुटुंबांशी, पण सगळ्यात महत्त्वाच्या माणसाशी म्हणजे स्वतःची आपण कधीच बोलत नाही. स्वतःशी आपण कधीच संवाद साधत नाही. परंतु बाळा, फक्त 5 मिनिटं स्वतःशी गप्पा मारा. मी कसा आहे? मी ठीक आहे का? मला काय करायचं आहे? आज मी काही नवीन शिकलं आहे का? मला काय नवीन शिकायचं आहे? माझं काय चुकलं आहे? काय सुधारायला पाहिजे? हा संवाद म्हणजे तुमची तुमच्या आत्म्याशी होणारी खरी मैत्री आहे. आणि बाळा, जो स्वतःशी प्रामाणिकपणे वागतो तो इतरांशी प्रामाणिक राहतो रे. आणि या जगात कोणासमोरही झुकत नाही. या विना त्याला तशी वेळ येतच नाही. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधतो ना, तेव्हाच पुढचं पाऊल टाकता येतं. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये कधीही स्वतःला माफ करा. कारण बाळा, भूतकाळ ही शिक्षा नसून शिकवण असते. स्वतःला माफ करणं म्हणजे कमकुवत बनणं किंवा स्वतःच्या चुका लपवणं नव्हे रे, तर स्वतःला पुन्हा एक संधी देणं, नव्याने उभं राहण्याची. आयुष्यामध्ये कधी कधी आपण इतकी मोठी चूक करून बसतो ना की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. पण बाळा, सत्य काय आहे हे तुला माहिती आहे का? आयुष्य कधीच एका चुकीने संपत नाही रे, तर आपण ती चूक विसरून पुढे न गेल्यामुळे ते संपतं. आपण अनेकदा दुसऱ्यांना माफ करत असतो, परंतु स्वतःला माफ करतो का? स्वतःची चूक,
अपयश आठवत राहून आपण स्वतःला सतत दोष देत राहतो. पण बाळा, स्वतःला दोष देत राहणं म्हणजे हातात तलवार घेऊन स्वतःच्या जखमावरच वार करणं यासारखं असतं रे. म्हणून कधी कधी आपल्याकडून चुका होतात, मोठ्या चुका, ज्या सगळ्या जगासमोर उघड होतात. पण त्या चुकांमुळे आपलं आयुष्य संपत नाही. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जो स्वतःला माफ करतो तोच आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा उभा राहतो रे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चुकांमध्ये अडकून राहू नका. त्या चुकांमधून काहीतरी चांगला धडा घ्या आणि स्वतःला माफ करा. म्हणजे स्वतःवर प्रेम करा. फक्त स्वतःवर प्रेम करणारा माणूसच हे जग जिंकू शकतो. आजपासून स्वतःला एकच वचन द्या, जुन्या चुका आता इतिहासात जमा झाल्या आहेत. यापुढे मी खबरदारी घेईन आणि त्याच चुका पुन्हा करणार नाही. गतकाळात माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केला आहे आणि आजपासून यशाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे. स्वतःला माफ करणं म्हणजे भूतकाळाशी युद्ध थांबवणं आणि भविष्याशी मैत्री करणं आहे. म्हणून दररोज कृतज्ञता व्यक्त करा. जे आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व ओळखणं हीच समृद्ध जीवनाची खरी सुरुवात आहे. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आभारी राहा आणि जे हवंय त्यासाठी प्रयत्न करा. मामा सांगतात, एका गरीब माणसाला विचारलं, तुझ्याकडे काय आहे रे? तो म्हणाला, माझ्याकडे काही नाही, परंतु मला पोटभर जेवायला मिळालं आणि माझी छान झोप झाली आणि माझं कुटुंब आनंदी आहे, म्हणजे मी श्रीमंतच आहे ना, आणि त्याबद्दल देवाचा आभारी आहे. मनुष्याचा हा दृष्टिकोन आयुष्य बदलतो.